तर चला म्हणलं आज जरा वेगळं काहीतरी करूया. रोज भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो, हो की नाही? तर मस्त इकडं बटाटे शिजायला टाकलेत, जे की आज मी बनवणार होते मस्त अशी पावभाजी. हां, पण माझ्याकडे जास्त भाज्या नव्हत्या. जे भाज्या होत्या त्यापासूनच मी मस्त अशी पावभाजी बनवणार होते, जे की मस्त बटाटे, शिमला मिरची आणि बटाटं एवढंच होतं आणि फ्लावर, हे 3च होते. डबल बटाटा बोलले का? हां, डबल बटाटा बोलले मी. तर त्यानंतर मस्त सगळ्या भाज्या शिजवून घेतल्या, मॅश करून घेतल्या. त्यानंतर तेल टाकलं कढईत, मस्त बारीक चिरलेला कांदा, मस्त त्याला चरचर भाजून घ्यायचा. तेलामध्ये असं चरचर करूस्तवर त्याला मस्त फ्राय करून घेतलं. त्याशिवाय भाजीची मजा नाही आहे. जसं जेवढी आपण तेल गरम झालं त्यानंतर कांदा असं चरचर केलं ना, हां, असं वाटतं की हां, खरं गड्या आज अशी म्हणजे भाजी बनवतो असं आपल्याला फील होतं. मला तरी तसं होतं. तुम्हाला होतं का नाही नक्की सांगायचं आहे प्लीज कमेंटमध्ये. त्यानंतर मस्त बारीक बारीक टमॅटो कापून घेतला. त्यानंतर शिमला मिरची मी वरतून पण टाकते, मला आवडते सो म्हणून मी वरून पण टाकते. मस्त ह्याला एकदम पातळ मऊ ग्रेव्ही होईपर्यंत मी गॅसवर मध्यम आचेवर असं शिजवून घेतलेलं आहे. थोडंसं मीठ टाकलं त्यात, म्हणलं आता शिजवून घ्यावं मस्त, जे की त्याची ग्रेव्ही टाईप होईल, आपल्याला असं छान वाटेल खायला. आणि थोडा मी कांदा पण ठेवला, जे की पावभाजीसोबत खायला. आणि हां, मी हे सगळं करते उद्या सोमवार आहे, सो म्हणलं हे मला खाता येईल का? संध्याकाळी बनवत होते तर त्यामुळं म्हणलं आपण लवकर बनवा, म्हणजे आपल्याला 2 टाईम खाता येईल. एक 12च्या आधी खाता येईल, एक लवकर म्हणजे 4-5 वाजता खाता येईल, असं म्हणून मी त्या हिशोबाने मी लवकर बनवले. त्यानंतर मग मी व्हिडिओ शूट नाही केला, व्हिडिओज काढला नाही. त्यानंतर काय केलं, सो अशा प्रकारे माझी भाजी झाली होती. थोडी घट्ट झाली, पण ठीक आहे, थोडं पाणी टाकल्यावर करेन मी पातळ, कारण बटाटा टाकलं ना जास्त तर ती अशीच घट्ट होती. हो का नाही? होती का नाही? माझी तरी होती बाबा. आणि माझी एक म्हणजे कोथिंबीर नव्हती घरात पहिली गोष्ट, त्यामुळं माझा असं थोडासा मूड ऑफ झाला होता. कारण काय, पावभाजी असेल तर त्याला कोथिंबीर नाही तर ती पावभाजी अपूर्ण असतं, असं मला तरी वाटतं. पावभाजी आणि बटर, तुम्हाला काय वाटतं मंडळी? नक्की सांगायचं आहे कमेंटमध्ये. आणि मला भरपूर कोथिंबीर टाकलेली आवडती. त्यानंतर हे व्हिडिओ बघा ना, मी कट करायचं सोडून एडिट केलं, अर्धच केलं. त्यानंतर मस्त असे फ्रेश पाव, जे की असं हात लावलं की तेल लागतं थोडं, तसे पाव मला खूप आवडतात. सो असे पाव आणले होते मी बाजारातून. त्यानंतर क्रीम रोल पण आणला होता.